नाही, वेळकाढूपण कसा सुरू आता म्हणता येईल. आणि एकदा प्रक्रिया सुरू झाली की सुप्रीम कोर्टाला सुद्धा विश्वास येईल की हे घटनात्मक प्रोव्हिजनप्रमाणे चाललेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री राहतील, कारण आमची क्लिअर कट मेजॉरिटी आहे. 15-16चं डिस्क्वालिफिकेशन हा केवळ एक षडयंत्र आहे. त्यांना माहिती होतं की 2/3 मेजॉरिटी यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे हे डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही. 16 लोकं कमी झाली तर मग ते 2/3 होऊ शकणार नाही उरलेल्यातल्या, असा तो एक डाव होता. नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स. सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेबद्दल एक मोठी सुनावणी पार पडलेली आहे. त्यात 31 डिसेंबरपर्यंत अध्यक्षांना याबाबतचा निर्णय देण्याच्या आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यासोबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची मराठा आरक्षणाची बैठक पार पडलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी दीपक केसरकर आहेत मंत्री, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. सर, आमदार अपात्रतेबद्दल 31 डिसेंबरपर्यंतचा वेळ जो आहे तो दिलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? कारण आता समोरून असं म्हटलं जातं आहे की वेळकाढूपणा सुरू आहे. नाही, वेळकाढूपण कसा सुरू आता म्हणता येईल. मुदत तर दिलेली आहे, परंतु घटनेचं जे 10वं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये 3 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शेवटी आमदार हे जनतेतून निवडून आलेले असल्यामुळे त्यांना त्यांचं इंडिव्हिज्युअल हिअरिंग दिलं गेलं पाहिजे आणि ते इंडिव्हिज्युअल हिअरिंग देण्याची प्रक्रिया सुरू करावी. आणि एकदा प्रक्रिया सुरू झाली की सुप्रीम कोर्टाला सुद्धा विश्वास येईल की हे घटनात्मक प्रोव्हिजनप्रमाणे चाललेलं आहे आणि मग तिथं काय अडचण येत असेल आणि अधिकचा वेळ मागत असेल तर तो त्यावेळेला कोर्टाच्या निदर्शनाला आणून देता येईल. पण या स्टेजला इंडिव्हिज्युअल हिअरिंग न देताच जर मागणी केली की आम्हाला अमुकपर्यंतचा वेळ द्या, तर कदाचित ते वेगळ्या अर्थाने सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रक्रिया सुरू व्हावी आणि प्रक्रिया सुरू असताना जे कायद्याप्रमाणे वेळ दिला पाहिजे तो वेळ किती लागतो ते संपूर्ण जर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं तर निश्चितपणे ही सगळी प्रोसेस पूर्ण होऊ शकेल आणि आम्हाला सगळ्यांना न्याय मिळू शकेल. सर, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज मराठा समाजाची बैठक देखील पार पडलेली आहे. नक्की काय चर्चा झाली आणि आता यातून तोडगा नेमका सरकार कशी काढणार आहे? हे बघा, समितीने आज शिंदे समितीचा रिपोर्ट हा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 14,000च्या आसपास फॅमिलीज आयडेंटिफाय झालेल्या आहेत ज्यांच्याकडे हे दाखले आहेत. आणि आज ते कित्येक वर्षापूर्वीच्या ह्या 14,000 फॅमिलीज आहेत. म्हणजे आता त्याची संख्या काही लाखात होऊ शकते. आणि मग एवढ्या लाख युवकांना जर एका वेळेला न्याय मिळू शकत असेल तर फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्याच्यामुळे ही मूळ मागणी मान्य झाल्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. उद्या शिष्टमंडळ येतं आहे आणि माझी खात्री आहे की मूळ मागणी मान्य झाल्यामुळे आता हे आंदोलन मागे घेतलं जावं. आणि मग एकदा मागे घेतलं की पुढची जी प्रोसेस आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवणं, त्याच्यासाठी सुद्धा वेगळ्या कमिटीच्या अपॉइंटमेंटची घोषणा झालेली आहे. प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनना काम देण्याचे ठरलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा एम्पिरिकल डाटा कलेक्ट होईल आणि त्याच्यामुळे आपण क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा आपली बाजू सक्षमपणे मांडून मराठा समाजाला टिकणारं असं आरक्षण देऊ शकू याची मला खात्री वाटते. गेले 6 दिवसांपासून जरांगे पाटील हे उपोषणावर बसलेले आहेत. पाणी त्याग केलेलं आहे, सर्व औषधं वगैरे ते घेत नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी मराठा समाज आता आक्रमक. बघा, आज तर त्यांची मागणी मान्य झालेली आहे. म्हणजे आज मी मागणी मान्य झाली असं म्हणू शकणार नाही. उद्या कॅबिनेट समोर जाईल त्यावेळेला त्यांची मागणी मान्य होईल. त्यावेळेला त्यांनी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपोषण मागे घेऊन आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांची समाजाला खूप गरज आहे आणि सगळ्यांचीच गरज असते. ते बसले की मग आणि कोणी आत्महत्या केली तर मग ते सुद्धा अत्यंत दुःखद असतं त्या फॅमिलीच्या दृष्टीने. त्याच्यामुळे हे एकदा प्रकरण आज मूळ मागणीला न्याय मिळालेला असल्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल सकारात्मक निर्णय व्हावा एवढी. सर, शेवटचा प्रश्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणत होते की जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जर अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवरून पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात येईल. काय हे शक्य आहे? खरंच शक्य आहे का? काय शक्य तर आहेच, परंतु त्यांनी दुसरंही असं म्हटलेलं आहे की मुळात ते डिस्क्वालिफाय होणारच नाही. मग तुम्ही एकच वाक्य का घेता? तुम्ही आमचं स्पिरिट बघितलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री राहतील, कारण आमची क्लिअर कट मेजॉरिटी आहे आणि त्याच्यामुळे हे राज्य व्यवस्थित चालेल. कारण आता पूर्वी तर आम्ही 160 होतो, आता 200च्या वर गेलेलो आहोत आणि 200च्या वरची मेजॉरिटी ही 15-16च्या डिस्क्वालिफिकेशनमुळे नष्ट होऊ शकत नाही. आणि 15-16चं डिस्क्वालिफिकेशन हा केवळ एक षडयंत्र आहे.
त्यांना माहिती होतं की 2/3 मेजॉरिटी यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे हे डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही. 16 लोकं कमी झाली तर मग ते 2/3 होऊ शकणार नाही उरलेल्यातल्या, असा तो एक डाव होता. आणि हा डाव समजून घेतला पाहिजे, जनतेने समजून घेतला पाहिजे. आणि आम्हाला जर स्वतःला सिक्युअर करायचं असतं तर आम्ही दुसरीकडे मर्ज झालो असतो ना, आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी होती. तर तसं काय आम्ही केलेलं नाही, कारण आमची पक्षामध्ये सुद्धा मेजॉरिटी आहे. आम्हाला पक्ष चिन्हसुद्धा पुढच्या काळात मिळालेलं आहे. आणि ज्या बेसिसवर व्हीप काढला गेला ती मुळात जी घटनेमध्ये जी बदल केला शिवसेनेच्या, तोच मुळात इल्लिगल होता आणि त्याच्यामुळे तो फेटाळलेला आहे इलेक्शन कमिशनने. आणि मुळातच कुठलाही बदल जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या घटनेमध्ये केला तर त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता घ्यायला लागते. मान्यता घेतल्याशिवाय त्यांनी कसा काय त्याचा वापर केला, हे सगळे मुद्दे सुनावणीमध्ये येतील. त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल. आणि त्याच्यानंतरसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये कोणी अपील केलं तर ह्या सगळ्या बाबी सुप्रीम कोर्टाच्या समोरसुद्धा येतील. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही केस अत्यंत महत्त्वाची आहे. इंडिव्हिज्युअल हिअरिंग देण्याची प्रोव्हिजन ही घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये 3क प्रमाणे आहे. त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल हिअरिंग द्यावं, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आज आमदार अपात्रते संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर हे दिल्लीला गेले होते आणि त्याच संदर्भात आज जी सुप्रीम कोर्टात याचिका होती त्यावर सुनावणी होती. आणि त्यानंतर आज 31 डिसेंबरचा जो टाईम आहे तो वाढवून देण्यात आलेला आहे. त्यासोबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक जी आहे ती मराठा आरक्षणाच्या संदर्भात पार पडली आणि या सर्व मुद्द्यांवर मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. फार एक मुद्दा त्यांनी स्पष्ट मांडलेला आहे की 16 आमदार जो अपात्रतेचा मुद्दा आहे, 16 आमदार अपात्र झाले तरी देखील ह्या सरकारला कुठेही त्याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी जी आहे ती 200च्या वर आहे. आणि जरी 16 आमदार अपात्र झाले तरी त्यांची 2/3 मेजॉरिटी जी आहे ती कायम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जे आंदोलन आहे त्यावर उद्या शिष्टमंडळ जे आहे ते मराठा समाजाच्या वतीनं सरकारची भेट घेणार आहे आणि त्या संदर्भात उद्या पुढे काय निर्णय तोडगा यावर काढण्यात येईल ते देखील येत्या काळात आता स्पष्ट होणार आहे. दरम्यान असाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.